हाय मुलांनो, आज आपण 31 लेसन बघणार आहोत. रोबोटिक्स. रोबोटिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला रोबोट कसा बनवायचा हे शिकवलं जातं, त्याला म्हणतात रोबोटिक्स. रोबोट माहिती आहे ना तुम्हाला, असा आर्टिफिशियल मानव जो आपली सगळी कामे करू शकतो, त्याला म्हणतात रोबोट. तर a robot is a complex man-made machine that can perform many of the tasks that human beings do. म्हणजेच रोबोट म्हणजे असं एक मशीन आहे जे माणसाने बनवलेलं आहे आणि ते माणसाची बऱ्यापैकी टास्क म्हणजे कामे करू शकतं. अँड सम टास्क दॅट आर टू डिफिकल्ट ऑर डेंजरस फॉर ह्युमन बिईंग्स. आणि अशीही कामे तो करू शकतो की जी कामे माणसांसाठी खूपच अवघड असतात किंवा धोकादायक, डेंजरस पण असतात. Robots are built in such a way that they can perform these tasks automatically when they are started or on command. तर रोबोट कसे तयार केलेले असतात, तर अशा प्रकारे तयार केलेले असतात की ते ऑटोमॅटिक काम करतात. जेव्हा त्यांना आपण एक बटन असतं ते दाबलं की ते काम करायला सुरुवात करतात किंवा कमांड किंवा रिमोटवरती सुद्धा ते चालतात. रोबोट्स मे बी ऑपरेटेड बाय रिमोट कंट्रोल. जसं आपण टीव्ही चालवतो की नाही रिमोटनी, त्याप्रमाणे रोबोटचा सुद्धा रिमोट असतो आणि त्याने आपण ते चालवू शकतो. अ रोबोट युजली हॅज 3 थिंग्स. रोबोट 3 गोष्टींचा असतो. इट हॅज अ बिल्ट इन कम्प्युटर प्रोग्रॅम. त्याच्यामध्ये कम्प्युटर प्रोग्रॅम बिल्ट केलेला असतो, म्हणजे कम्प्युटर प्रोग्रॅम भरलेला असतो. दिस प्रोग्रॅम इज लाईक द रोबोट्स ब्रेन. आणि तो जो प्रोग्रॅम आहे कम्प्युटरचा, तर तो रोबोटचा ब्रेन असतो. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या कमांड, त्याला सगळं सांगितलेलं असतं कसं करायचं. ओनली अ रोबोट कॅन नॉट थिंक ऑन इट्स ओन लाईक ह्युमन बिईंग्स डू. पण हा ब्रेन असतो, पण ब्रेन म्हणजे आपल्यासारखा नाही बरं का, की आपण कसं आपल्या मनाने विचार करू शकतो. रोबोट त्याच्या मनाचं काही करू शकत नाही. तो अजिबात विचार करू शकत नाही. फक्त त्या प्रोग्रॅममध्ये जे जे फीड केलेलं असेल, म्हणजे बसायचं कसं, उठायचं कसं, पाणी कसं द्यायचं, झाडू कसा मारायचा, हे एवढीच कामं तो करणार. तो स्वतःच्या मनाने काही करू शकत नाही. इट कॅन नॉट डिसाईड वेदर टू डू समथिंग. तो स्वतःहून काहीही करायचं ठरवू शकत नाही. वेदर समथिंग इज गुड ऑर बॅड. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हेही तो ठरवू शकत नाही ऑन इट्स ओन, स्वतःहून. It can learn and do only what the computer program makes it possible for the robot to learn and do. जे फक्त कम्प्युटर प्रोग्रॅममध्ये त्याला शिकण्यासाठी करण्यासाठी जे आपण दिलेलं असेल, फीड केलेलं असेल, तेवढंच तो करू शकतो. त्याच प्रकारे तो शिकू शकतो आणि कामे करू शकतो. अ रोबोट डज नॉट हॅव मूड्स अँड फिलिंग्स लाईक ह्युमन बिईंग्स डू. जसं माणसांचे मूड असतात, फिलिंग्स असतात. म्हणजे आपल्याला कधी कधी कंटाळा येतो अभ्यास करायचा, मग आपण अभ्यास करत नाही. आई रागवली की आपला मूड जातो, म्हणजे आपल्याला वाईट वाटतं, आपण रडतो, हो की नाही. तर अशा प्रकारे ह्या रोबोटला काहीही मूड नसतात किंवा फिलिंग्स नसतात. लाईक अदर मशीन्स, अ रोबोट कॅन डू बोरिंग टास्क अगेन अँड अगेन विदाऊट गेटिंग बोर्ड. जसे दुसऱ्या मशीन कामे करतात, त्याचप्रमाणे रोबोट सुद्धा जे बोरिंग कामे असतात ती परत 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 बोर न होता करू शकतात. कारण त्यांना काही फिलिंगच नाहीये, त्यांना काही मूडच नाहीये. नुसतं बटन दाबलं की ते काम करणारच. ओके. इट कॅन वर्क इन डेंजरस प्लेसेस वेअर ह्युमन बिईंग्स कॅन नॉट गो ऑर लिव्ह. ज्या ठिकाणी माणसे जाऊ शकत नाहीत किंवा राहू शकत नाहीत, अशा धोकादायक, डेंजर जागेवरती सुद्धा ते काम करू शकतात. अ रोबोट हॅज मेकॅनिकल पार्ट्स ऑर अ बॉडी. आता आपण इथं त्याचा ब्रेन बघितला. ब्रेन म्हणजेच काय, तर कम्प्युटर प्रोग्राम जो त्याच्यामध्ये आपण फीड केलेला असतो, त्याच्यानुसार तो कामे करत असतो. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत त्याचे जे बॉडी कशी असते. तर त्या बॉडीलाच मेकॅनिकल पार्ट्स असं म्हणतात. These parts enable the robot to move or perform certain actions in certain way. ही झाली त्याची बॉडी. ठीक आहे. हे त्याचे मेकॅनिकल पार्ट्स आहेत आणि या पार्ट्सनेच तो एखादी गोष्ट, एखादी ॲक्शन एखाद्या ठराविक वेळी तो करू शकतो.
These parts may have pipes, tubes, cylinders, wheels and gears joined in a particular way. मग आता ह्या पार्टमध्ये काय काय असू शकतं, तर या पार्टमध्ये असे पाईप असू शकतात. आता इथं सिलेंडर नाही, इथं स्क्वेअर दिलेला आहे. सिलेंडर सारखा आकार असू शकतो याचा. त्याला चाके असू शकतात, व्हील्स एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी, किंवा तिथे गिअर जॉईन केलेले असतात. ठीक आहे. There may be devices that scoop up or hold things, blow, suck, sweep, etc. तेथे असे डिव्हायसेस असतात की जे स्कूप अप म्हणजेच वस्तू पकडू शकतात, उंच उचलू शकतात, ब्लो म्हणजे फुगवू शकतात, सक म्हणजे शोषून घेऊ शकतात, स्वीप म्हणजे झाडून काढू शकतात. अशा कामांसाठी रोबोटमध्ये काही डिव्हायसेस बसवलेले असतात. दीज पार्ट्स आर डिझाईन टू सूट द पर्पज फॉर विच द रोबोट इज बिल्ट. मग हे जे पार्ट्स आहेत ते अशा प्रकारे बनवलेले असतात की ज्या कारणासाठी आपला रोबोट बनवलेला आहे तर त्याला ते सूट होतील, म्हणजे त्याच्यासारखेच ते असतात. अ रोबोट ऑल्सो हॅज सेन्सर्स ऑर डिव्हायसेस दॅट इन्फॉर्म इट अबाउट इट्स सराउंडिंग. काही रोबोटमध्ये असे काही सेन्सर सुद्धा बसवलेले असतात की ते त्यांच्या आजूबाजूच्या सराउंडिंगबद्दल आपल्याला माहिती देतील. These sensors are like the robot's eyes, ears, nose, skin, etc. मग हे सेन्सर कोणते? तर रोबोटचे डोळे, कान, नाक आणि त्याची त्वचा. अगेन these devices are designed and fitted to the robot by experts who design and build the robot. आता हे जे डिव्हायसेस आहेत तर ते सगळे अशा व्यक्तीने बनवलेले असतात की जे रोबोट डिझाईन करण्यात आणि बनवण्यामध्ये अगदी एक्सपर्ट म्हणजे हुशार असतात, शिकलेले असतात. सम रोबोट्स are designed to look like human beings or other living things, or they may be given other suitable shapes. आता हे जे रोबोट्स असतात ना तर त्यातले काही रोबोट अगदी माणसासारखे त्यांचा आकार असतो, किंवा दुसऱ्या लिव्हिंग थिंग्स सजीवांसारखा त्यांचा आकार असतो, किंवा ते दुसऱ्याही आकाराचे असतात. इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ हार्ड वर्क, स्किल and imagination to design and build robots. तर रोबोट बनवणं, ते तयार करणं, तर ह्याच्यासाठी खूप सारे हार्डवर्क, खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी खूप चांगलं स्किल लागतं, म्हणजे छान छान आपल्याला बनवता आले पाहिजेत, आणि इमॅजिन करावं लागतात अशा गोष्टी, आणि मग आपण ते बनवत असतो. Would you like to design or build a real robot when you grow up? जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, ग्रो अप म्हणजे मोठे होणे, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला असा खरोखरीचा रोबोट बनवायला आवडेल का? फॉर दॅट यू विल हॅव टू स्टडी द रिलिव्हंट सब्जेक्ट्स वेल अँड ऑल्सो डेव्हलप अ गुड इमॅजिनेशन. मग यासाठी जर तुम्हाला रोबोट बनवायचा असेल तर त्याच्याशी लागणारे रिलेव्हंट म्हणजे रोबोटशी आवश्यक असलेले तुम्हाला सब्जेक्ट, विषय शिकावे लागतील, त्यांचा अभ्यास करावा लागेल, आणि तुम्हाला तुमची इमॅजिनेशन, कल्पना, म्हणजे तुम्हाला असं इमॅजिन करावं लागेल की आपल्याला रोबोटचं तोंड कसं बनवायचं आहे, त्याचा आकार कसा बनवायचा आहे, हात कसे बनवायचे, अशी तुमची इमॅजिनेशन पॉवरसुद्धा तुम्हाला चांगली करावी लागेल, वाढवावी लागेल. ओके. डिझाईन युअर ओन रोबोट. आता इथे एक एक्झाम्पल दिले की तुम्ही कशा प्रकारे तुमचा रोबोट बनवू शकता. यूज द फॉलोइंग पॉइंट्स अँड मेक अ डिझाईन फॉर युअर ओन रोबोट. तर तुम्ही हे खाली जे पॉइंट्स दिलेले आहेत त्यांचा वापर करून तुमचा स्वतःचा रोबोट डिझाईन करू शकता. पर्पज. व्हॉट आर यू बिल्डिंग द रोबोट फॉर. तुम्हाला कशासाठी रोबोट बनवायचा आहे. आता तुम्ही छोटी मुलं आहे की नाही, तुम्ही कशासाठी रोबोट बनवणार. तुम्ही म्हणाल आमचा अभ्यास करून दिला तर खूप छान होईल, आम्हाला त्यासाठी बनवायचं आहे, हो ना. व्हॉट वर्क विल इट डू व्हेन इट इज रेडी. जेव्हा तो पूर्ण तयार होईल तर तो काय काम करणार आहे. तर या कारणांसाठी आपण रोबोट बनवायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला काय हेतू आहे, आपला पर्पज काय आहे, आपण कशासाठी रोबोट बनवणार आहोत, तो विचार करून ठेवायचा.
मग त्याच्यासाठी लागणारे जे मटेरियल्स आहेत ते काय आहेत? व्हॉट मटेरियल्स विल यू यूज टू बिल्ड द रोबोट? मग त्यासाठी कोणते कोणते मटेरियल लागणार आहे, साहित्य काय लागणार आहे, जसं की मेटल, प्लास्टिक, ग्लास एक्सेट्रा. तर ते गोळा करायचे किंवा लिहून ठेवा. साईज अँड शेप, हाऊ बिग ऑर स्मॉल विल द रोबोट बी? तो रोबोट किती मोठा असणार आहे किंवा छोटा असणार आहे. व्हॉट शेप वूड बी मोस्ट सुटेबल, त्याचा आकार कोणता चांगला असेल, कोणता योग्य असेल ते ठरवायचं. पार्ट्स, व्हॉट पार्ट्स विल द रोबोट नीड टू मूव ऑर टू डू इट्स वर्क? आता ज्या कारणासाठी तो रोबोट बनवलेला आहे, मग त्या कारणांसाठी त्याला कोणते कोणते पार्ट्स आवश्यक आहेत किंवा त्याला हलण्यासाठी काय आवश्यक आहे. इज इट नेसेसरी टू हॅव बेंडिंग, कर्लिंग ऑर स्ट्रेचिंग पार्ट्स? मग ते जे पार्ट्स आहेत तर ते बेंडिंग, ते वाकले पाहिजेत का, ते कर्ल झाले पाहिजेत का, किंवा ते असे पार्ट स्ट्रेच झाले पाहिजे आहेत का? मग त्याच्यानुसार आपल्याला तसे पार्ट्स तयार करावे लागतील. सेन्सर्स, त्याच्यामध्ये कोणते सेन्सर्स बसवायचे आहेत. व्हॉट सेन्सर्स विल द रोबोट नीड? रोबोटसाठी कोणते सेन्सर्स गरजेचे आहेत. व्हेअर विल यू फिट द सेन्सर्स? आणि ते सेन्सर्स तुम्ही कुठे फिट करणार आहात. एनर्जी, विल युअर रोबोट वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी? तुमचा रोबोट जो आहे तो इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईटवर चालणारा आहे का. डू यू नीड बॅटरीज, सोलर सेल्स एक्सेट्रा? मग त्याला बॅटरी लागणार आहेत का, सोलर सेल्स लागणार आहेत का. व्हेअर विल दे बी फिटेड? आणि ते कुठे फिट करायचे आहेत. तुम्ही हा रोबो पिक्चर बघितलाय का. रोबोच आहे ना तो, रोबो 2.0 रजनीकांतचा. बघितलं ना, त्यात कशी त्याला त्या चीटी नाव असतं बहुतेक त्या रोबोटचं, है ना. त्याला ती एनर्जी लागत असते की नाही, त्या एनर्जीवरती तो चालत असतो, तसा रोबोट. ठीक आहे. हाऊ टू ऑपरेट द रोबोट? डू यू नीड बटन्स ऑर अ रिमोट कंट्रोल ऑर बोथ? आता तो जो तुम्ही रोबोट तयार केलेला आहे तो कसा चालू करणार आहात, तुम्ही कसा ऑपरेट करणार आहात. त्यासाठी बटन्स असणार आहेत का, रिमोट कंट्रोल असणार आहे का, दोन्ही सुद्धा असणार आहे, बटन आणि रिमोट कंट्रोल. सेफगार्ड्स, त्यासाठी त्याच्या सिक्युरिटीसाठी काही सेफगार्ड्स असणार आहेत का. व्हॉट सेफगार्ड्स विल द रोबोट नीड टू प्रोटेक्ट इट पार्ट्स? त्याचे सेफगार्ड कशासाठी असतात. जसं आपण गाडी चालवत असेल तर आपण हेल्मेट वापरतो की नाही, मोठी गाडी चालवत असेल आपण सीट बेल्ट वापरतो, ते आपल्या सेफ्टीसाठी असतात ना. त्याचप्रमाणे ह्या रोबोटचे जे पार्ट्स आहेत तर ते त्याचं सेफ्टीसाठी आपण काय सेफगार्ड्स बसवणार आहोत, तर ते सुद्धा विचार करायचा आहे. नाव ड्रॉ अ पिक्चर ऑफ द रोबोट दॅट यू हॅव डिझाईन. आता तुम्ही कोणतं रोबोटचं चित्र डिझाईन केलेलं आहे तर ते तसं ड्रॉ करायचं. लेबल द पिक्चर्स, आणि मग त्याचे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत तर त्याला लेबल करायचे, नावे द्यायची आहेत. डिस्क्राईब इन शॉर्ट, त्याचं थोडक्यामध्ये वर्णन करा. व्हॉट युअर रोबोट कॅन डू, तो काय काय करू शकतो हे त्या वर्णनात लिहा. चूज अ सुटेबल नेम फॉर युअर रोबोट, आणि तुमच्या रोबोटसाठी एखादं मस्तपैकी नाव विचार करा. ओके, समजला. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे रोबोट डिझाईन करू शकता. तुम्ही तुमच्या मनाने करा. ओके, बाय बाय.